नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न संध्याकाळ. हा जो सगळा व्ह्यू आहे तो संध्याकाळचा व्ह्यू आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तुम्ही मला सांगत होते की संध्याकाळचं रुटीनसुद्धा टाका, म्हणून हा व्हिडिओ टाकत आहे. बाहेरच्या झाडाला सुद्धा अशी पांढरी बारीक अशी फुलं आलेली आहेत. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत तरी पण ऊन आहे सध्या, कारण इकडे उन्हाळा सुरू आहे. 9 नंतर इकडे अंधार पडायला सुरुवात होईल. सूर्यनारायण मावळण्याच्या तयारीत आहेत. इकडे सूर्य मावळल्यानंतर तुमच्याकडे पहाट होते. संध्याकाळी सगळ्या झाडांना आधी पाणी टाकून घेतलं, कारण दिवसभर कडक ऊन होतं. 5:30-6 ला पण कडक ऊन असल्यामुळे जर वॉकला कुठे जायचं असेल तर 7 नंतरच सगळेजण घराच्या बाहेर पडतात. किचनमध्ये येऊन पिठलं भाकरी करायची होती, म्हणून त्याची तयारी केली. आधी बेसनाचं पीठ कालवून घेतलं, कांदा चिरून घेतला, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमधनं काढून घेतला. या ज्या हिरव्या मिरच्या आहेत खूप तिखट पण नाही आहेत. आणि ही पेस्ट घातल्यानंतर कांद्यासोबत छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर बेसनाचं जे पिठल्यासाठी कालवलेलं पीठ होतं ते पीठ घातलं. हे जे पिठलं आहे ते करताना थोडंसं पातळ करायचं आहे, खूप घट्ट असं पिठलं करायचं नाही आहे. म्हणून हे पीठ घातल्यानंतर पुन्हा भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणीसुद्धा पिठल्यामध्ये घातलं आणि सगळीकडनं हलवून घेतलं, एकजीव करून घेतलेलं आहे. खाली लागू नये म्हणून हे पिठलं सारखं हलवत राहिले. 10 ते 12 मिनटं हे पिठलं मंद आचेवर शिजू दिलेलं आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवलं, वरून कोथिंबीर पेरली पिठल्यामध्ये. व्यवस्थित हे पिठलं शिजून रेडी झालं आहे. चवीला पण हे खूप छान झालेलं होतं. पिठल्यासोबत भाकरी करणार होते, पण ज्वारीचं आणि बाजरीचं थोडंच पीठ होतं, त्यामुळे 3 ज्वारीच्या भाकरी केल्या आणि 3 बाजरीच्या भाकरी केल्या. इकडे अगदी ताजं भाकरीचं पीठ नसल्यामुळे हे भाकरीचं पीठ भिजवताना यामध्ये गरम पाणी घातलं आणि सगळीकडनं हे छान मळून घेतलेलं आहे पीठ. कारण खूप दिवसाचं हे पीठ असतं, त्यामुळे भाकरी थापताना थोडी काळजीपूर्वक ती थापावी लागते. आपल्या ताज्या पिठाची जी भाकरी आहे ती पटकन आपण थापून होते आणि छान भाकरी होते. अशा प्रकारे बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी तयार करून घेतल्या. मैत्रिणीला डबा द्यायचा होता, म्हणून तिला भाकरी आणि पिठलं डब्यामध्ये काढून डबा दिला तिला. त्यानंतर जेवण केलं आणि गॅस नंतर मग जी राहिलेली भांडी होती सगळी भांडी घासली आणि गॅस ओटा सगळं पुसून घेतलं. किचन सगळं स्वच्छ केलं. अशा प्रकारे संध्याकाळ घालवलेली आहे. धन्यवाद.